हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज आपण आपल्या शरीरावरती जे चामखीळ असतात किंवा तीळ असतात, तर याचं प्रमाण काही जणांच्या शरीरावरती तर खूप जास्त असतं, तर चेहऱ्यावरती देखील असते. तर हे जे चामखीळ तीळ असतात हे पूर्णपणे मुळापासून नष्ट करण्यासाठी आज आपण खूप छान आणि 100% असरदार असा घरगुती उपाय, होममेड सोल्युशन बघणार आहोत, ज्याच्या उपायाने तुमच्या शरीरावरील कुठेही चामखीळ असेल किंवा तीळ देखील तुम्हाला घालवायचे असेल तर हा उपाय खूप छान आहे. तर बघा, या उपायासाठी मी इथं एक छोटा बाऊल घेतलेला आहे. त्यानंतर मी त्यात थोडासा चुना घातलेला आहे. तर बघा, इथं चुन्याचं प्रमाण एकदम थोडंसंच घ्यायचं आहे, कारण की त्याने आपल्या शरीराला जे आहे ते चणचण जळजळ होऊ शकते. तर मी चुन्यात थोडंसं पाणी घालून ते घेतलेलं आहे, जेणेकरून त्याची जळजळ जी आहे ती कमी होईल. जर तुम्हाला इथं चुना वापरायचा नसेल तर तुम्ही इथं एक छोटा चमचा ॲपल सायडर व्हिनेगर देखील वापरू शकता. तर त्यानंतर मी यात थोडासा खायचा सोडा घातलेला आहे, जो आपण स्वयंपाकात यूज करतो तो. जर सोडा नसेल तर तुम्ही थोडंसं इनो देखील वापरू शकता. तर खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह असा हा उपाय आहे. तुम्हाला देखील शरीरावरती कुठे देखील चामखीळ असतील आणि ते तुम्हाला घालवायचे असतील तर तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करू शकता. तर यानंतर मी यात जी गोष्ट घातलेली आहे ती म्हणजे कॅस्टर ऑइल. तर कॅस्टर ऑइल तुम्हाला माहीतच असेल, खूप जास्त प्रमाणात थिक असतं. तर ते चामखीळ घालवण्यासाठी आपल्याला खूप जास्त उपयोगी पडणार आहे. तर अशा पद्धतीने हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता लास्टला आपल्याला यात जी गोष्ट ॲड करायची आहे ती म्हणजे कोरफड. तर आता यामध्ये आपल्याला कोरफड ॲड करायची आहे, एकदम छोटा चमचा. तर कोरफड यासाठी ॲड करायची आहे की चुन्यामुळे जी जळजळ होणार आहे ती ॲलोवेरा जेलमुळे नाही होणार आपल्याला. तर त्यासाठी आपण यात थोडंसं ॲलोवेरा जेल ॲड करत आहोत. तुम्हाला जर चुना ॲड करायचा नसेल तर तुम्ही ॲपल सायडर व्हिनेगर यामध्ये ॲड करा चुन्याच्या ऐवजी, जेणेकरून तुम्हाला काही साईड इफेक्ट याचे होणार नाही. आधी तुम्ही हे लावण्याच्या आधी थोडंसं पॅच टेस्ट करून बघा हाताला. तर आता हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला हे रोज रात्री झोपताना जिथे चामखीळ तीळ आहेत आणि ते तुम्हाला घालवायचे आहे त्या ठिकाणी एखाद्या असं कापसाच्या साहाय्याने किंवा इयरबड्सच्या साहाय्याने व्यवस्थित जिथं आहे चामखीळ त्या ठिकाणी हे जे आपण बनवलेलं आहे पेस्ट मिश्रण, तर ते व्यवस्थित लावून घ्या. आणि तुम्ही सकाळी जेव्हा आंघोळ करता तेव्हा तुम्ही ते वॉश करा. तर खूप छान इफेक्टिव्ह, खूप छान असरदार आणि एकदम 100% रिझल्ट देणारा असा हा उपाय आहे. तर तुम्हाला देखील चामखीळ तीळ घालवायचे असतील किंवा या संबंधित कोणते प्रॉब्लेम असतील तर हा उपाय नक्की ट्राय करून पहा. आणि आपल्या असेच छान घरगुती उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ देखील जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करा. तर करून पहा उपाय आणि त्याचा काय रिझल्ट येतो ते देखील मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.